संभाजीनगरमधील पैठणमध्ये पार पडणाऱ्या नाथषष्ठी निमित्तानं गोदावरी नदीचं पाणी कमी करण्यात आलेलं आहे आणि परिणामी नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे नदीचं पात्र मोठ्या प्रमाणावर उघडं पडलंय। त्यामुळे सोन्या चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी शेकडो जण दररोज नदीपात्रामध्ये हातात चाळण्या टोपल्या घेऊन उतरतायत असं चित्र पाहायला मिळतंय। दशक्रिया विधी घाट असून इथं दररोज दशक्रिया विधी पार पडतात आणि विधीनंतर राख आणि अन्य साहित्य नदीपात्रामध्ये विसर्जित केलं जातं। यामध्ये मृत व्यक्तींसोबत ठेवलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू गाळामध्ये सापडतात आणि त्यामुळे अनेक जण या ठिकाणी सोनं शोधण्यासाठी येतात। काहींना अंगठ्या, मंगळसूत्राचे मणी, चांदीचे दागिने अशा वस्तूही सापडतात। बातमी आहे पैठणमधून आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत। सचिन, ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। आता या नदीपात्रामध्ये ग्रामस्थांची गर्दी पाहायला मिळते। श्रद्धा, मी सध्या पैठणच्या या घाटावरती आहोत। ही गोदावरी नदी आहे। गोदावरी नदी ही महाराष्ट्राची तहान भागवणारी आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं सिंचन करणारी मानली जाते। मात्र त्याचबरोबर ही जी गोदावरी माय, ही गोदा माय आहे, ही उपजीविकेचं साधन देखील आहे। तुम्ही पाहू शकतात ही सर्व ऊसतोड मजूर कामगार आहेत, ज्यांना जे 8 महिने ऊसतोडी करतात आणि उर्वरित जे 4 महिने असतात त्या 4 महिन्यात त्यांच्या हाताला काम नसतो। त्यामुळे शेकडो जे ऊसतोड कामगार आहे, त्याचबरोबर बेरोजगार आहे, या ठिकाणी येत असतात आणि तो वेळ असतो नाथषष्ठीचा। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी या महिला असतील, पुरुष असतील, हे हातामध्ये एक लोखंडी त्यांच्या टोपला आहे आणि या ठिकाणी या गोदामायेच्या कुशीतून हे पूर्ण ही वाळू छानताना आपल्याला दिसत आहेत। अशा पद्धतीनं हे दिसत आहेत। त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। इथं मामा आहेत। मामा, एक मिनिट, पाण्यातून थोडं बाहेर येता का? नेमकं काय करताय तुम्ही या ठिकाणी? आम्ही काही पाहतो ते जुने पैसे पाहतो सर। आम्ही जुने पैसे तांब्याचे निघतात, ते पहिले काही शिक्के निघतात, शिवाजी महाराजाचं काही नाव असतं वर, काही आपले प्रत्येक देवा ते सोनं कमी निघतं, आपलं बारीक निघतं, वाहिलेलं असतं कधी मध्ये आपल्या गोदावरीमध्ये वाहिलेलं सोनं असतं, ते काही निघतं, काही जुनं निघतं पैसे। त्याच्यामुळे पोट भरण्यासाठी लोक आता तोडीहून आले 4 महिने। या महिलांच्या हातामध्ये काहीतरी दिसतंय, काय आहे ते? शिक्के, ते याचे तांब्याचे शिक्के, ते 20 रुपयाला 30 रुपयाला घेतात आमच्याकडून। अच्छा, हे शिवकालीन दिसत आहे, ते मुघलकालीन शिवकालीन? हा, ते जुने पुराणे आपल्या पहिले याच्यातले, ते मग आम्ही काढले का मग 30ला 20ला असे घेतात आमच्याकडून। आणि सोनं नाणं याचं आपल्या राखी बिकीचं असं वाहून आलेलं ते निघतंय आम्हाला, एवढं तेवढं मनी मिनी निघतंय। मग तेच घेऊन जायचं, 500चं 400चं 200चं असं निघतंय आम्हाला दिवसभरात। हा, कधीपासून करता तुम्ही? आम्ही आता 4 वाजेपासून पाहतो इथं येऊन सनी 4, हा नाही सकाळचे येत आहे 4 वाजेला पाहतो, मग नंतर जातो आम्ही। कधीपासून किती वर्ष झाले तुम्हाला? आता आम्हाला 2 वर्ष झाले तिथं। काही भेटतं का? काहीच नाही भेटत आम्हाला, उदरनिर्वाह काहीच नाही, तसेच जातो। तरुण पण या ठिकाणी आहेत। काय तुमचं मागणं आहे? आमचं मागणं आहे की आम्हाला काहीतरी सरकारने आम्हाला काहीतरी काम द्यावा, कुठंतरी आम्हाला रोजगारी हे मिळावं आम्हाला सरकारने, आणि हाताशी आम्हाला असं पोट भरण्यासाठी असं काहीतरी साधन द्यावं सरकारने आम्हाला, असं आम्ही पोटाला खावा। काय काम करता तुम्ही? कोण आहात? आम्ही आदिवासी आहेत। माझं नाव श्रावण अंकुश पवार आहे, मी आदिवासीच आहे। पण आता आम्ही ऊसतोडी 8 महिने आम्ही ऊसतोड करतो। ऊसतोडनंतर आम्हाला पोटाला काही भेटत नाही, मग तिकडून तोडी करून आल्यानंतर आम्हाला काही काम नसतं। मग त्याच्यामुळे आम्ही गंगामध्ये सापडतो, आम्ही थोडं कणं भेटते आम्हाला, सोन्याचे तुकडे आणि तांबे शिक्के भेटतात असे, त्याच्यामुळे आमचं पोट चालतं त्याच्यावर थोडंफार। श्रद्धा, मी तुम्हाला पुन्हा एकदा हा चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। शेकडो जे नागरिक आहे या ठिकाणी अशा पद्धतीने या गोदावरी नदीमध्ये चालत आहेत आणि या ठिकाणी काहींना ज्याचं नशीब असेल त्याला काही भेटतंय, मात्र अनेकांच्या पदरी निराशा पडते। संध्याकाळचे खायचे देखील त्यांचे वांदे होत असतात। अशा पद्धतीची सर्व परिस्थिती या मजुरांची आहे। मात्र ही परिस्थिती ऊसतोड कामगारांची आहे। हे 700-800 ऊसतोड कामगारांना जरी या ठिकाणी उपजीविकेचं साधन मिळालं असलं तरी राज्यातले लाखो ऊसतोड मजूर आहे, ज्यांना 4 महिने कसं उपजीविका भागावी, आपल्या मुलांना कसं पाळावं, त्याबरोबर शिक्षण कसं करावं, ही चिंता जी आहे सतावत असते। त्यामुळे प्रशासनाने, सरकारने मायबाप म्हणून या ऊसतोड कामगारांकडे देखील लक्ष दिलं गेलं पाहिजे। श्रद्धा, सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।